या ठिकाणी एकनाथ शिंदे हे या सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। माऊलींच्या पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री आळंदीमध्ये पोहोचलेले आहेत। माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। यंदाचं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचं 193वं वर्ष आहे आणि त्या निमित्ताने राज्याच्या काना कोपऱ्यातून सर्व भाविक आणि वारकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अलंकापुरी ही दुमदुमून गेलेली आहे। विठू नामाचा जयघोष इथे आपल्याला पाहायला मिळतोय। टाळ मृदुंगाचा गजर होतोय। अतिशय चैतन्य आणि भक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। रिंगण सुद्धा खेळलं जाते। माऊलींच्या पालखी प्रस्थानाला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता सहभागी झालेले आहेत। विविध खेळ वारकऱ्यांकडून खेळले जात आहेत आणि त्याचबरोबर विठू नामाचा जयघोष सुद्धा केला जातोय। भक्ती रसात हे सर्व भाविक आणि वारकरी न्हाऊन निघालेले पाहायला मिळत आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। वारकऱ्यांचा उत्साह हा वाढलेला आहे। मनामनात आणि तनातनामध्ये हा उत्साह संचारलेला पाहायला मिळतोय। फुगड्या खेळल्या जात आहेत, रिंगण खेळलं जातंय, विविध खेळ सुद्धा या ठिकाणी खेळले जात आहेत। मानाच्या 56 दिंड्या आणि त्यांचे वारकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री सुद्धा सहभागी झाले।